पुन्हा एकदा डीजे मास्टरचं मनापासून कौतुक करूया. आज धर्मवीर आनंदजी दिघे साहेब, स्वर्गीय आनंदजी दिघे साहेब यांची जयंती आणि खऱ्या अर्थाने मराठा समाजाला मिळालेला न्याय खूप मोठं आज संकलन आपण पाहिलं गेलं. माननीय जरांगे पाटील साहेबांना शुभेच्छा देऊया. स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नाला यश अभिनंदन करूया. तर टॉस या ठिकाणी पाहतोय मार्केवाडी संघ आपण पाहतोय. टॉस या ठिकाणी प्राप्त केलंय. दोस्ती ग्रुप मार्केवाडी संघ विपक्ष गावदेवी कोलारे या दोन संघादरम्यान आपण पाहतो. स्ट्राईकला सुमित, नॉन स्ट्राईकला तो मनोज, स्ट्राईकला सुमित, सुमित गोमारे, मनोज गोमारे आपण पाहतोय. आणि गोलंदाजी मार्कवरती पाहतोय नामदेव मार्के. नामदेव मार्के जसा गोलंदाजीला आला, पहिला चेंडूवरती पहिला झटका. बघा प्रदीपजी लाड याचकडून पारितोषिक लागले नामदेव मार्केसाठी. लगातार 3 विकेटला 1000चं पारितोषिक लावलं. पारितोषिक दुकान उघडलं आणि कर्फ्यू लागलं. फलंदाज बाद, झटका क्रमांक 1 ठोक. थँक्स. ओके. पहिला चेंडू आपण पहिला बैठक मारण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न फसला गेला आणि पहिल्या चेंडूवरती आपण विकेट पाहतोय. संघाचा आधारस्तंभ भक्कम फलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू सुमित माघारी परतला. पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट आपण पाहिला गेला. नवीन फलंदाज मंगेश आपण पाहतो वन डाऊनला. साई आम्हीच्या सोबत आहे. गावदेवी कोलारचा एक लिटल चॅम्प, 12 प्लेयर, अफलातून क्षेत्ररक्षक आज 12 प्लेयरच्या भूमिकेत आमच्या सोबत या ठिकाणी आहे. मंगेश वन डाऊनला. नामदेव मार्के यासाठी प्रसादजी लाड यांच्याकडून आपण पाहतो विकेट हॅट्रिकला. प्रदीप लाड याचकडून 1000चं पारितोषिक पोच झालंय. आणि खऱ्या अर्थाने पाहिल्या गेला पहिल्या चेंडूवरती पहिला झटका, पहिला गडी गारद झाला. पहिल्या विकेटचं पतन, पहिला फलंदाज मार्गस्थ झाला. दुसरा चेंडू राईट हँड उर्ध विकेट मारा नामदेव मार्के. आपण पाहतो पुन्हा एकदा तयार. तर पुन्हा एकदा जोरदार आपण केली जाते. इथे पाहतोय डेंजर झोन कडे होता मंगेश. एक धाव आपण पाहतोय. जरूर बॅटला स्पर्श झालेला चेंडू होता. एका धावेने स्कोर कार्ड ओपन झालंय. एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. मयूर कांबळे सर आजचा आवाज, त्याचबरोबर आमचे योगेश दादा या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांनी सुरुवात केली, बाजू सांभाळून धरली. आज खऱ्या असून धन्यवाद दादा. खूप महत्त्वपूर्ण कार्य तुमच्या माध्यमातून आज झालं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. तिसरा चेंडू घेऊन आला पंचांच्या डाव्या साईडनी गोलंदाजी मार्कवरती नामदेव. पंचांना क्रॉस करून आपण पाहतो. फाईन केल्याचा प्रयत्न केला, प्रयत्न फसला गेला. आणखीन एक झटका, दे धक्का, दुसरा फलंदाज बाद, येणार मार्गस्थ हस्ती आणि बस्ती. थोडंसं आगळ्या वेगळ्या फटका खेळण्याची गरज नव्हती, कारण पहिल्याच षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती आपण पाहिलं गेलं सुमित बाद झाला होता. सांभाळून खेळणं गरजेचं होतं. पहिलं षटक घातक आहे, यावेळी सांभाळून खेळणं खूप महत्त्वाचं असतं. पण इथे आपण पाहतोय मनोजने घाई केली, तोही माघारी आला. समीर तो डाऊनला आपण पाहतोय.
नामदेव मार्केने आपण पाहतो अफलातून गोलंदाजी केले. इथे पाहतोय लेक्स्टमच्या किंमतीचा बाहेर जाणार चेंडू. पंच सर आम्हाला सांगतील की नाही सर खराब चेंडू स्वेर मारा. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेतली जाते. एक्स्ट्रा धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. धावसंख्या 2 या आकड्यावरती. आता स्कोरर बदलला. स्कोररच्या भूमिकेत आम्ही पाहतोय आणखीन एक फलंदाज बाद होतोय. आता जे प्रदीपजी लाड सरांना खरीच विनंती असेल. धन्यवाद डीजे मास्टर. आपण लगातार 3 विकेटला लावले होते पण इथं पाहिलं गेलं एका षटकामध्ये आपण पाहतोय या गोलंदाजाने 3 विकेट प्राप्त केलेत. समीर बाद झाला. आपण पाहतोय समीर माघार येईल. नवीन फलंदाज किरण आपण पाहतोय मैदानावरती रवाना झालाय. 1 झटके आपण पाहिले गेलं. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं ढोके आणि गणेगाव संघाचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आम्ही पाहतो या ठिकाणी पारितोषिक येत आहे माननीय श्री 11 नावाने. जेव्हाही कुठेही संघ खेळत असतो तर जरूर नरेंद्र गोमारे दादा यांचा खूप मोठं नाव समोर येतो आणि त्यांच्याकडून पारितोषिक लागले जात आहे. प्रत्येकी चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिकला कोलारे संघासाठी 2000चा पारितोषिक असेल. आणि जर आज कोलारे संघ आज क्वालिफाय होतो या स्पर्धेमध्ये तर त्यांना एक आदत बैल दिला जाईल. नरेंद्र गोमारे दादा यांच्याकडून पारितोषिक आपण पाहतोय. पण इथे गरज आहे आता मैदानावरती या 2 फलंदाजांना किरण आणि मंगेश यांना आपण पाहतोय विकेट या ठिकाणी टिकवण्यासाठी. इथे पाहतो सुरेख फटका. मंगेशच्या बॅटमधून येतो चेंडू आउट ऑफ पार्क. बिग हिट षटकार. दिलाय उपोषण एक शस्त्रनास्त्र दिलाय. त्याचा पुरेपूर आपण पाहतोय जिद्द आणि चिकाटी साध्य करत असताना जरांगे पाटील साहेबांनी आज दाखवून दिलं हम भी किससे कम नाही. लाजवाब त्यांची कामगिरी आपण पाहिली गेली. आज स्वर्गीय धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी आज पूर्णपणे त्या मागण्या मान्य करणं आणि खऱ्या अर्थाने त्यांनी जे प्रोत्साहन दिलंय त्यांचे मनापासून कौतुक. इथे आपण पाहतोय धावसंख्या स्कोर कार्ड षटकाराच्या सहाय्याने पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. 3 फलंदाज मार्गस्थ झालेत. 9 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. बघा थोडं फास्ट घ्या. गोलंदाजी मार्क वरती संदीप मार्के आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. राईट हँड उर्दू विकेट मारा. इथे आपण पाहतो किरणच्या बॅट मधून चेंडू हवेमध्ये निघाला. लॉंग झोन मध्ये कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये क्षेत्ररक्षक अस्तिक त्या ठिकाणी झेल सुरे घेतोय. फलंदाज बाद क्रमांक 4. तो असतं डीजे. समालोचकांनी काय शब्द काढलेत आणि त्यानंतर डीजे कशा प्रकारे वाजला गेला हे टायमिंग सूत्र आणि समीकरण असतं. नवीन फलंदाज आम्ही पाहतोय कुमार जातोय. 4 फलंदाज बाद झाले. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 4 षटकांचे सामने. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 9 धावा
मंगेश षटकार खेचून नॉन स्ट्राईकला आहे. इथे कुमारला विचारपूर्वक फलंदाजी करावी लागेल. हलक्या हाताने ग्लास केले. गल्लीमध्ये चेंडू आपण ट्रॅव्हल होतोय. आमचे बाबूशाह नवीच म्हणतात गल्ली से रन चुरा रहा, गल्ली से दिल चुराना बड़ी मुश्किल है मेरे भाई. इथे एक धाव पूर्ण केली सुरेखरित्या बिटवीन द विकेट. आपण पाहिलं गेलं कुमार आणि मंगेश एका धावेने स्कोर कार्ड पुन्हा एकदा अग्रेसर होत आहे 10 आकड्यावरती. धावसंख्या सुरू चांगली झाली पण तिला आपण पाहतो आकार देणं गरजेचं असेल. खूप महत्वपूर्ण जोडी आपण मैदानात पाहतोय कुमार आणि मंगेश. संदीप मार्गेचा पुढचा चेंडू तर पाहतोय सुरेख फटका पुन्हा एकदा हवाई सफर. शतरक्षक या ठिकाणी चुकी करतोय. टायमिंग चुकलं, कलेक्शन या ठिकाणी चुकलं गेलं, अंदाज या ठिकाणी चुकला गेला. मंगेशला या ठिकाणी जीवदान. एक धाव धावसंख्येवरती वाढ. धावसंख्या स्कोर कार्ड 11. वाईडिश लॉग ऑन होता. काऊ कॉर्नर रिझर्व म्हणून धावत आला होता हा क्षेत्ररक्षक. डीप मिड विकेट रिझर्व मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षकांनी केला होता. आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडी व्यवस्था थोडी आखणी करण्यात आली. गोलंदाज तयार. इथे सुरेख फटका पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण आपण पाहतो. हा हा सुरेख क्षेत्ररक्षण पाहतोय. हाईटचा पुरेपूर वापर केला. कुमार तुझ्या बॅटमधून सिंगल आली. पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती घेतलं जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड 12 आकड्यावरती. आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये सुजित गुरव सर आहेत. खूप महत्वपूर्ण दुवा असतो. समालोचक काय बोलतो यावरती लोकांचं लक्ष असतं. पाठीमागे पाठीचा कणा म्हणून आम्ही पाहतोय स्कोरर या ठिकाणी असतो. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड पुन्हा एकदा अग्रेसर होतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. जाऊन पोहोचली ती 13 आकड्यावरती. समीर सोमने सर खूप दूरवरचा प्रवास करून या ठिकाणी उपस्थित झाले. स्वर्गीय कामगार नेते रतनबुवा पाटील ट्रॉफी करून या ठिकाणी उपस्थित झालेत आणि देवा भोईर सरांवरती असलेला प्रेम. इथं पाहतोय चांगला फटका. गॅपमध्ये चेंडू ढकलण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड 14 14 या आकड्यावरती. दुसरं षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकात 9 धावा होत्या. या षटकात फक्त आल्या 5 धावा. सिंगलवरती भर दिली आपण पाहतो या ठिकाणी गावदेवी कोलारी संघाने. उर्वरित 2 षटकामध्ये किती धावा असतील जरूर पाहूया, ऐकूया डीजेच्या एका मधुर संगीतानंतर. ठोक डीजे. या गणेगावचा कर्णधार आपण या त्वरित. मार्केवाडी विरोधात कोल्हारे या 2 संघादरम्यान लढत चालू आहे. त्यानंतर या दरम्यान आम्ही पाहतो ज्ञानेश्वर कासार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी श्रीरामजी बालिवडे साहेबांना विनंती करतोय ज्ञानेश्वर कासार साहेब यांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करायचे. आणि या दरम्यान पाहतो दुर्दैवित धावचित या ठिकाणी होतोय मंगेश. आणखीन एक झटका कोल्हारी संघाला. रचला आज इतिहास. मला वाटत नाही की यानंतर असा कधी इतिहास रचला जाईल.
नेक्स्ट मॅच आहे एकसळ विरोधात तिवरे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी या. अगोदरचा सामना ढोके विरोधात गणेगाव चिंचवली चांगला रंगला. काही खेळाडू अनुपस्थित होते गणेगाव चिंचवलीचे, त्या कारणास्तव पाठलाग करू शकले नाहीत. दरम्यान पाहतो आपण कोर्ट बाउंड्री मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग जरूर केला जातो या ठिकाणी. 2 धावा या दरम्यान आपण पाहतो. 2 धाब्यांनी स्कोर कार्ड 16 या आकड्यावरती. नवीन फलंदाज करण आम्ही पाहतोय, करण भुंडारे नवीन फलंदाज. चांगला चेंडू गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज विशाल. दामट ट्रॉफी मध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून याला बायसिकल भेटली, सायकल भेटली आपण पाहतो दामट ट्रॉफी मध्ये. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून याच्याकडे पाहिलं गेलं. इथे आपण पाहतोय फाईंड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. जरूर डीजे मास्टर, कारण ही जी लढत आहे दामट ट्रॉफी मध्ये अधुरी राहिली. दामट ट्रॉफी मध्ये पाहतोय आपण मार्केवाडी संघ थोडं अग्रेसर राहिला होता आणि गावदेवी कोलारी संघ तिसऱ्या राऊंडवरती पराभूत झाला होता. आज तीच लढत पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहतोय. ती लढत या ठिकाणी बरोबरीमध्ये होणार का पुन्हा एकदा मार्केवाडी संघ अग्रेसर होणार, आपण जरूर पाहणार आहोत. इथे निर्धाव चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडूने थोडंसं शांतता ठेवली, कारण या अगोदर होता 4 धावेसाठी चौकार. स्कोर कार्ड आपण पाहतो धावसंख्या 20 या आकड्यावरती आहे. शेवटचा अंतिम चेंडू आपण जरूर पाहणार आहोत. पहिल्याच चेंडूवरती आपण पाहिलं गेलं मंगेश चांगली फलंदाजी करत होता आणि दुर्दैवाची धावचीत झाला विशालचा पुढचा चेंडू. हलक्या हाताने ग्लान्स केले. पॉईंट डिझर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक चोरटी धाव आपण पाहतोय. सुरेखरित्या करण आणि कुमार या के फॅक्टरने घेतलेली एक धाव. धावसंख्या आपण पाहतोय 3 षटकामध्ये 7च्या सरासरीने 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. शेवटचं षटक अंतिम षटक असेल. वातावरण पाहतो आपण गारवा जाणवायला लागला. जरूर गावदेवी कोलारे संघाला गारवा जाणवला, कारण धावसंख्या आपण पाहतोय 7च्या सरासरीने. आणि तिन्ही गोलंदाजाचा आपण विचार केला ना तर तिन्ही गोलंदाजाने जो 6वा चेंडू फेकला आपण पाहतोय सिंगल रोटेट झाले. जरूर पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार आला होता, तर एक चेंडू एक्स्ट्रा वाईट चेंडू आपण जरूर पाहिला होता. पहिल्या षटकामध्ये पहिल्या 9 धावानंतर 5, आता 7, 21 धावा आपण पाहतो स्कोर कार्डवरती आहेत. शेवटचं अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज पवन. वारा तर इथे शांत आहे, गारवा जाणवतोय. पवनचा पहिला चेंडू, ताकद कम आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, गुस्सा जादा. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय कुमार. राज्य बैलगाडा संघटना अध्यक्ष मान्य श्री पंढरी शेठ फडके साहेब यांचं संगीत लागलं जात आहे. अजयजी गायकवाड आपण पाहतो यांच्या आवाजामध्ये हे गाणं आहे. हल्दी असून दे समोर कुठेही असून दे आजकाल हे गाणं वाजलं जातं. आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या मैदानावरती बहुतेक वेळा हे संगीत वाजलं जातं. अनिकेत आपण पाहतो नवीन फलंदाज. स्ट्राईक रोटेट झाले, करंदाते स्ट्राईक भेटले. बाय बाय टाटा. पंतांनी सांगितलं 22ची एक धाव, एक्स्ट्रा धाव आपण या ठिकाणी पाहतो. अतिरिक्त धाव या ठिकाणी घेतली जाईल. स्कोर कार्ड या ठिकाणी अग्रेसर होतोय. 22 या आकड्यावरती स्कोर कार्ड आपण पाहतोय. लो स्कोर कडे मॅच जाणार का? इथून
उर्वरित आपण पाहतोय चेंडू शिल्लक आहेत ते 4. काहीसे 2 मोठे फटके खूप महत्वाचे असतील. करणच्या बॅटमधून चेंडू निघालाय. बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतो त्या ठिकाणी आहे जीवन बघत. कदाचित शक्य गलती त्याच्याकडून कधी होत नाहीये. इथे सुंदर झेल फलंदाज बाद. आता पुढच्या वर्षापासून मॅन ऑफ द सिरीज साठी आता या गाड्या सायकली सर्व बंद होणार आहेत. आता बैल आदत बैल आता सर्व आपण पाहतोय. हा आता काय ते सुरुवात झाली दादा देवा दादा. पुढच्या वर्षी पाणी घ्यायला पण आपण बैलगाडीचा वापर करू. छकडा गाडीचा काहीतरी नवीन नवीन संकल्पना यायला पाहिजेत. मजा आहे. उद्या एकनाथ माली साहेब येणार आहेत. महाराष्ट्राचे सुपरस्टार संगीत गीतकार गायक. जरूर तुम्ही ऐकणार. इथं पाहतो सुरेख फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सिंगल या ठिकाणी घेतली जाईल. अक्षरशः बॅटमधून येते एक धाव. एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय. तेवीस धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. चांगली गोलंदाजी पाहिली आपण. या 5 चेंडू अप्रतिम गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा शरीरभेदक चेंडू आहे त्या ठिकाणी पाहतोय. इथे एक धाव लेग बायची एक धाव पाहतोय. इथे ही एक्स्ट्रा धाव आपण पाहतोय. गोलंदाजच्या खात्यात जरूर घेतली जाणार नाही धाव. कारण गोलंदाजाने फक्त या 5 चेंडूमध्ये सिंगल खर्च केले. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 6च्या सरासरीने 24 धावा. 25 धावांचं लक्ष असेल या ठिकाणी विजयासाठी. आपण पाहतोय दोस्ती ग्रुप मार्केवाडी संघाला यानंतरची मॅच. एक्सल विपक्ष तिवरे दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी आपण या ठिकाणी यायचे. बघा वेळेला महत्त्व द्या. बी ऑन टाइम राहा. बी प्रिपेअर्ड राहा. तयार राहा. तर मॅच वेळेवरती आणि पूर्णपणे चांगल्या रीतीने पार करता येतील. पुन्हा एकदा विनंती केली जाते. एक्सेल संघ आणि तिवरे संघ चला आपण टॉससाठी. या दरम्यान आम्ही पाहतो या स्पर्धेसाठी आपण खऱ्या अर्थाने पाहतो त्यांच्याकडून आपण पाहिलं गेलं मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आहेत. राजेशजी मोडक सर या ठिकाणी उपस्थित झालेत. मी राजेश दादा मोडक यांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती. त्याचबरोबर माननीय सतीशजी कडू साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो दादांना आपण व्यासपीठावरती यायचं आहे. कर्जत टेनिस क्रिकेट आणि खऱ्या अर्थाने कर्जत टेनिस क्रिकेटला हे भरभरीचे आणि सुविगीचे दिवस देणारे हे आधारस्तंभ आहेत. राजेशजी मोडक देवादादा भोईर खास मित्र एवन जोडी आम्ही पाहतो कर्जत टेनिस क्रिकेटमधली. राजेशजी मोडक दादा या ठिकाणी उपस्थित आलेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. जरूर आपण पाहतोय मॅचला या ठिकाणी सुरुवात होईल. नामदेव मार्के मैदानात जाईल तेव्हा पारितोषिक लागलं जाईल.
आपण पाहतोय संदीप आणि त्याच्यासोबत जीवन ही जोडी मैदानात पाहतोय. आपण पाहिलं गेलं चांगलं बक्षीस त्यांनी प्राप्त केलं होतं. संदीप मार्के जीवन भगत ही जोडी आपण मैदानात पाहतोय. 24 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहिल्या गेल्या 25 धावांची गरज असेल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज जरूर मी सांगेल दादा, कारण कर्जत तालुक्यातील काही 50% प्लेयर तर मला माहिती आहेत, त्यांची नावं आपल्या लक्षात आहेत. बाकीची 12 प्लेयरला आपण जरूर विचारतो. सॉरी 99%. हां राजेजी मोडक साहेब लगेच नामदेव उभा राहिला ना बघायला लागला. 99% एखादा नवीन प्लेयर चुकून राहतो माझ्याकडून. हा योगेश, कारण गावोगावी फिरत असतोय, आहे लोकांचं प्रेम आपल्याला बोलवतात. देवदादा भोईर सांगितलं, फोन केला देवदादा थोडं लेट होतंय, मला वाटतं देवदादा बोलेल का आराम कर, पण नाही याच तुम्ही. धन्यवाद दादा. त्यानंतर समीरजी सोमणे सरांना कॉल केला, दादा कुठे आहे? दादा बोलतात मी पण पोचतोय. म्हणजे या काका आम्ही पुढे होतोय. पहिलं षटक सुमितचा पहिला चेंडू आणि बॅट या चेंडूला फटकवलाय. पाडी श्लॉकान रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. तो जरूर प्रदीप लाड यांचा पारितोषिक आहे. नामदेव मार्के मैदानात पोहोचेल का? पोहोचेल तर कधी पोहोचेल ही नंतरची वेळ, पण जरूर प्रदीपजी लाड साहेब तुझं पारितोषिक जरूर आम्ही म्हणावं आणि जरूर सांगितलं जाईल, काही टेन्शन नाही. इथे आज पाहतो पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. इथं पाहतोय पुन्हा एकदा चांगला चेंडू. जरी लोस्कर मॅच असेल, बॉल टू रन असेल, पण मॅच चुरशीशी होणार, रंगतदार होणार. योगेश खऱ्या अर्थाने मजा येणार. गोलंदाज सुमित पुन्हा एकदा तयार. चांगला चेंडू, पुन्हा एकदा सुरेख चेंडू आपण पाहतो. खालवर राहिला चेंडू, लगातार तिसरा चेंडू आपण पाहतो सुरेखरित्या हाताळत असताना. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, त्यानंतर 2 चेंडू निर्धाव आपण या ठिकाणी पाहतोय. जीवन भगत संदीप मार्के जोडी मैदानावरती पाहतोय. दामतच्या मैदानावरती डे नाईट रजनी स्पर्धा, नाही तर रजनी स्पर्धा होऊन चालली होती. ती अफलातून कामगिरी मार्केवाडी संघाची आम्ही पाहिली. या दोन संघामध्ये क्वार्टर फायनल रंगली होती, तीच रंगत पुन्हा एकदा आम्ही पाहतोय. ती लढत या ठिकाणी पुन्हा एकदा पाहत असताना सुमित आपण पाहतोय. संदीप लगातार निर्धाव चेंडू तिसरा खेळत असताना 4 चेंडू झालेत, एक धाव धावफलकावरती आहे. खूप पाहतोय. 5वा चेंडू लेफ्ट हँड राऊंड विकेट. इथे आपण पाहायला गेलं नाहीये दादा, एक धाव आपण पाहतो या ठिकाणी. त्या ताराला लागलं, ते एक प्रकारचा प्लेअरच आहे तो. तिथे चेंडू बाहेर गेला, डायरेक्ट गेला तर षटकार, खाली पडून गेला तर चौकार, झेल झालं तर झेल. चांगला चेंडू होता, याला बोलतात नशीब बलवत. तर काय करणार शोएब अख्तर, चांगली गोलंदाजी होती, चांगला चेंडू होता, पण नशीब बलवत तर त्या फलंदाजाचं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे चांगला चेंडू, पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी समाप्त होत असताना चांगली अप्रतिम गोलंदाजी करत असताना सुमित फक्त धाबा खर्च केल्यात त्या 2 येणारे. आपण पाहतो 18 चेंडू, आता 23 धावांची गरज. मॅचला इथे रंगत आले, पण डीजेला विनंती करूया आपण थोडी रंगत आणूया या प्रेक्षक वर्गासाठी. लावा एक सुंदर संगीत.
ठीक असणार. गौदवी कोलारसाठी आपण पाहतो पारितोषिक लागले जाते. सामना विन करा, 11,000चं पारितोषिक इथे आपण पाहतोय. सिंगल या ठिकाणी रोटेट होते. चार धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती आहेत. करण पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्क वरती. इथे पाहतो लाईन अँड लेन मध्ये बरटताना दिसला, कुठेतरी वाईडिश चेंडू फेकताना दिसला, खराब चेंडू स्वेर मारा. लेक्शमच्या खूपच बाजा चेंडू आपण पाहतोय. एक धाव या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड 5 या आकड्यावरती. अजूनही 20 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहिली होती सुमित कडून. त्यानंतर करणही चांगली गोलंदाजी करतोय. इथे आपण पाहतोय चांगला चेंडू, इथे वाडिस्ट्रो. एक धाव आपण पाहतो. थोडासा रफ अँड टफ सामना पाहतोय. थोडासा चुरस निर्माण झाले दोघांमध्ये. पाहिलं गेलं तर गोलंदाजी चांगल्या प्रकारे या ठिकाणी होते. फलंदाज पाहतोय धावेसाठी झुंजताना दिसतोय. स्लोअर खेळला जातो खेळ. इथे एक धाव पुन्हा एकदा घेतली जाईल. धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. उर्फी चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॉलर चेंडू आपण पाहिला गेला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे समीर. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय 7 या आकड्यावरती. जर तो पहिल्या चेंडूवरती विकेट पडला असता, समीर जर झेल टिपला असता, तिथे समीकरण वेगळं असतं. स्ट्राईकला तो फलंदाज संदीप. फुलटा चेंडू, फुल चेंडूचा भरपूर समाचार आपण पाहतोय. चौकार या ठिकाणी अर्जित झाला आणि पंचाने तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली. तिसरे पंच आपण जरूर या ठिकाणी पाहणार आहोत. त्यांच्या माध्यमातून चेक केलं जाईल. बिंबरसाठी आपण पाहतो कॉल या ठिकाणी असेल. जरूर आमचे टेक्निशियन्स जोडले जातील. आमचे पंच या ठिकाणी आहेत, त्यांच्या माध्यमातून चेक केलं जाईल. तर टॉससाठी आपण आमंत्रित करूया एक्सेल टीम आणि तिवरे टीम. माझा आवाज तुमच्याबरोबर पोहोचत असेल. या दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. टॉस या ठिकाणी करूया आणि आपण माननीय गणेशजी बोराडे सर, शिवसेनेचे एक वरिष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करूया या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकचा कौल या ठिकाणी करूया. या पुढील मॅच चेक केलं जात आहे आणि ऑफिशियल्स कडून निर्णय आलाय.
तर ऑफिशियल निर्णय या ठिकाणी नो चेंडू आलाय. चला फील्ड सजून घ्या लगेच. तर या खराब चेंडूचा समाचार घेण्यात आला. धावसंख्या आपण पाहतो जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती. आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी करत होता करण. एक आपण पाहिलं शरीरभेदी चेंडू फेकण्याचा यॉर्कलँड चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात आपण पाहिलं गेलं. भीमर चेंडू आपण पाहतोय. 4 धावा म्हणजे 5 धावा असतील त्या. गोलंदाज करण फ्रीटचा चेंडू इथं पाहतो. फ्रीटच्या चेंडूवरती भरपूर समाचार. चेंडू झाला सीमारेखा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड लॉंग ऑन झोन मध्ये आलेला षटकार ठोकली. बघा मॅच बॉल द्या तुम्ही. पाहिजे ते चेंडू आमच्याकडून घेऊन जा दादा. फ्रीमध्ये सेल लागले आमच्याकडे. काही टेन्शन नाही. फक्त मॅच बॉल द्या. धन्यवाद दादा. कारण इथे तमनातकरांनी पाठीमागे CCTV लावलेले आहेत. हा लगेच माहिती पडेल चेंडू कोणी घेतलाय. स्कोर कार्ड आपण पाहतो या ठिकाणी या षटकारच्या सहाय्याने 18 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 7 धावांची अजूनही गरज आहे. यानंतर आपण मान्यवरांच्या स्वागतकडे जरूर जाऊया. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कुमार. कुमार आपण पाहतोय. गोलंदाज या ठिकाणी पाहतोय. उर्फी चेंडू किरण पाहतोय. गणेश कराली त्या ठिकाणी आपण पाहतो चेंडू परत पोहोचला होता. किरण चेंडू उचलणार. सिंगल या ठिकाणी घेतली जाते. सिंगलने पाहतो. धावसंख्या स्कोर कार्ड 19 या आकड्यावरती 25 धावांचं माफक लक्ष होतं. खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तिसरं षटक या प्रगतीपथावरती आलंय. शीर्ष एंडकडून गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज आहे. इथे पाहतोय बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. गणेश कराले चेंडू परत पोहोचला. 1 धाव दुसरी धावांचा प्रयत्न आणि 2 धावा आपण सहजरित्या या ठिकाणी पार करत असताना जरूर व्यासपीठावरती माननीय संतोषजी कडू साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सुरेशजी तुपे शाखा प्रमुख लाडिवली, गणेशजी बोराडे सर एक्सल आणि आमचे सर्वांचे लाडके राजेश दादा मोडक या ठिकाणी उपस्थित आहेत. या दरम्यान पाहतो सुरेख फटका. गॅपमधून चेंडू सीमारेषा पलीकडे. रस मिळतील 4. इथे येतोय चौकार. तर
शिवश्री तिवरे संघ टॉस विन झालेला आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. त्याचबरोबर माननीय सुरेशजी तुपे सर शाखा प्रमुख लाडिवली या ठिकाणी उपस्थित आहेत. मी चंद्रकांतजी भोईर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सुरेशजी तुपे साहेब यांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करायचे. जरूर मॅन ऑफ द मॅच जरूर दिली जाईल. मार्केवाडी संघ 2 मिनिटं फक्त. त्याचबरोबर आम्ही पाहतोय